सर्वप्रथम आपण प्रार्थना म्हणूया आणि आपण सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जपा कुसुमं संकाशं काश्यपेयं महद्युतिं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणितोऽस्मि दिवाकरं. दधिशङ्ख तुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवं नमामि शशिनं शम्भो मुकुटभूषणं. धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम्. प्रियङ्गुकलिकाश्यामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्य गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्. देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चनसन्निधं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं. हिमकुन्द मृणालाभं दैत्यानां परमं गुरु सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्. नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्वरम्. अर्धकाय महावीर्य चन्द्रादित्यविमर्दनं सिंहिकागर्भसम्भूतं तं राहु प्रणमाम्यहम्. पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतु प्रणमाम्यहम्. इति व्यासो मुखोद्गीताय पठसे सुसमाहिताः दिवा वा यदिवा रात्रौ विघ्नशान्तिर्भविष्यति. नरनारी नृपणां च भवेत् दुःस्वप्ननाशनम्. ऐश्वर्यम् अतुलं तेषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनं. ग्रहनक्षत्रजापीडा तस्कराग्नि समुद्भवा तां सर्वा प्रशमं यान्ति व्यासो ब्रूते न संशया. इति श्री व्यासविरचितम् आदित्यादि नवग्रह स्तोत्र संपूर्णम्. नमस्कार चांदवडकर सर. नमस्कार. नमस्कार. अरुण चव्हाण, संदीप जोशी, बडवे सर आणि आपल्या कार्यकारिणीचे सदस्य सर्वांना नमस्कार. आपले संस्थेचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ चालक आणि सगळ्या संस्थेमध्ये शिक्षक यांना पण माझा सादर प्रणाम. आपल्या या ज्योतिष विद्यार्थी शास्त्री विद्यार्थी यांचं स्वागत. आणि त्यांनी सगळ्यांनी वही पेन्सिल आणि कोष्टक हे घेऊन, कारण का गणिताचं स्वाध्याय गणिताचं आहे त्यामुळे तयारीनिशी बसावं. आजचं हे पहिलं पुष्प आपलं गणित स्वाध्याय संबंधी श्री कृष्णाजी पांडुरंग मोंडकर सादर करणार आहेत. कृष्णाजी पांडुरंग मोंडकर यांचा थोडक्यात परिचय देते. 2007 पासून ठाणे ज्योतिष मंडळाचे सचिव, चिटणीस आणि शिक्षक म्हणून कार्यरत. 2000 साली त्यांनी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची शास्त्री परीक्षा उत्तीर्ण केली आणि 2001 पासून परिषदेच्या परीक्षा विभागाचं कार्य बघत होते. 2005 ते 2018 पर्यंत महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे सचिव म्हणून ते कार्यरत होते. दोन्ही आजोबा शिक्षक आणि ज्योतिषी असल्याने हा ज्योतिषाचा वारसा त्यांना घरातूनच मिळालाय. आज मुख्य गणित स्वाध्याय क्लिष्ट विषयासंबंधी आपल्याला ते सोप्या ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहे. त्यांचं आपण स्वागत करू आणि सरांना सांगू की तुम्ही व्याख्यानाला सुरुवात करा. नमस्कार. आवाज येतोय ना माझा? हो येतोय. हा.
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे सर्व पदाधिकारी, सर्व संस्थांचे संचालक आणि विद्यार्थी वर्ग, सर्वांना नमस्कार. खरं तर मला म्हणजे असं भाषण वगैरे काही करता येत नाही, खरं सांगायचं म्हणजे. आता इथे बोलायचं म्हणजे एक भाषणाचाच प्रकार आहे. वर्गामध्ये शिकवणं फार वेगळं असतं आणि आता ठीक आहे, इथे म्हणजे समोर स्टेजवर नाही आहे मी, त्याच्यामुळे काही तसा मला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे एक म्हणजे स्टेज रेडिंग जे म्हणतात तसं काही मला विशेष नाही आहे. पण मी या ज्योतिषशास्त्री 2025 परीक्षेसाठी गणित स्वाध्याय हा विषय मला दिलेला आहे, तर त्या संबंधाने थोडंसं मी बोलणार आहे. आता मी म्हणजे असं काही एवढा मोठा गणितज्ञ वगैरे असं नाही आहे, पण गणितातल्या युक्त्या मला आवडतात. म्हणजे शिकवताना सुद्धा या नक्षत्रांच्या नाडी, लोचन संज्ञा या कशा लक्षात ठेवायच्या हे थोडं त्याच्या युक्त्या आहेत वेगवेगळ्या. सगळे तुम्हाला शिक्षक सुद्धा इतर संस्थांचे शिक्षक सुद्धा ते सांगत असतीलच. गणितामध्ये सूत्रांना फार महत्व असतं आणि सूत्रांवरूनच काही युक्त्या असतात. तेवढ्या लक्षात ठेवलं तर गणित फार सोपं आहे. तसं ज्योतिषशास्त्रातलं गणित काही एवढं कठीण नाहीये. म्हणजे गणितासारख्या अशा विषयावर एखादं असं एक लेक्चर घ्यावं असा काही हा विषय असं नाहीये. पण तरी सुद्धा परिषदेच्या अभ्यासक्रमामध्ये ज्योतिषामधून जे काही म्हणजे ज्योतिषशास्त्रामधून काही पद्धती लुप्त होत चाललेत, त्यापैकी एक पद्धती म्हणजे आपली पारंपरिक श्रीपती पद्धत, त्यानंतर दिनवर्ष पद्धती, त्यानंतर वर्षप्रवेश वगैरे गोचरीसाठी आपण वगैरे वापरतो. पण काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे आता अष्टोत्तरी दशा आपल्या म्हणजे नर्मदेच्या दक्षिणेला काय अष्टोत्तरी दशा आपण कोणी वापरत नाही. उत्तर भारतामध्ये सगळी अष्टोत्तरी दशा वापरतात. गेल्या वर्षीच्या स्वाध्यायामध्ये अष्टोत्तरी दशेवर प्रश्न होता. काही गोष्टी अशा या असतात की त्याचा आपल्या म्हणजे कधी हेच नाही, म्हणजे संबंधच येत नाही. तर अशा विषयांना जिवंत ठेवण्याचं काम परिषद करते. आणि ज्योतिषी म्हटल्यानंतर आता परिषदेतून बाहेर पडणारा ज्योतिषी जो शास्त्री होऊन बाहेर पडतो, तर त्याला सर्वांगीण ज्ञान असणं आवश्यक आहे, असं आम्ही दरवेळेला म्हणतोच. खरं तर म्हणजे ज्योतिषी ऑलराऊंडर असला पाहिजे. त्याच्यामुळे तो कुठेही अडता कामा नये. म्हणजे तुम्ही आता काय आजकाल सगळे ऑनलाईन क्लासेस वगैरे चालतात, तिथे फक्त फलादेश सांगितला जातो, फलादेश शिकवला जातो. गणितावर किती भर दिला जातो हे काही माहीत नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, सगळीकडे ज्योतिष शिकून आलेले शेवटी मग काहीतरी त्यांना अडचण येते आणि मग आपल्यासारख्या परिषदेशी संलग्न असलेल्या संस्थांच्या दारात येतात असे विद्यार्थी की आम्हाला गणिताचा काही गंध नाहीये, तर ते आम्हाला शिकवा. परिषद हे असं एक व्यासपीठ आहे की जे ज्योतिषातलं गणित शिकवतं आणि परिषदेतल्या संलग्न संस्थांमध्येच हे शिकवलं जातं. इतर बाकी ठिकाणचं मला माहित नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही खरं तर. तर आपण आता आपल्या मुख्य विषयाला येऊया. दरवर्षी आपल्या स्वाध्यायामध्ये पारंपरिक पद्धतीने श्रीपती म्हणजे श्रीपती पद्धतीने, श्रीपती हे साधारणपणे 12व्या शतकातले ज्योतिषी, त्यांनी रत्नमाला नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये ही गणिताची पद्धत आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा साधारणपणे 1978 पर्यंत सगळे जे ज्योतिषी होते ते या श्रीपती पद्धतीनेच गणित सोडवायचे. त्यानंतर ज्योतिषाचा प्रसार चांगल्या प्रकारे व्हायला लागला आणि 1900 साली साधन केलेले जे सांपातिक काल ते आपल्यासमोर पहिल्यांदा आले आणि परिषदेने त्याच्यानंतर मग सगळ्यांसाठी ज्योतिषशास्त्र खुलं केलं आणि ज्योतिष सोबती नावाच्या ग्रंथातून सगळे भाव साधन वगैरे कोष्टक दिले गेली. त्याच्यामध्ये शेवटी पारंपरिक पद्धती श्रीपती पद्धत याच्यावर एक लेख आहे, सगळ्यांना माहितीच असेल.
श्रीपती पद्धतीने लग्न आणि दशम साधन करता येतं. आणि आपण जेव्हा सांपातिक कालावरून करतो त्यावेळेला आता सांपातिक कालाची वेगवेगळी साधन करण्याची वेगवेगळी पुस्तकं आहेत. जसं दातेंचं सुलभ लग्न साधन आहे, लाहिरीचं टेबल ऑफ असेंडंट आहे, रॅफेलचं टेबल ऑफ हाऊसेस आहे, आपलं ज्योतिष सोबती आपण वापरतो ते ज्योतिष सोबती आहे. लाहिरीवरून फक्त दशम आणि लग्न आणि दशम साधन करता येतं. बाकीच्या सगळ्या पुस्तकांवरून 6 भाव स्पष्ट करता येतात. आणि 6 भाव स्पष्ट झाले की त्याच्या पुढचे भाव आपल्याला सहज काढता येतात. त्याच्यामध्ये 6 राशी मिळवल्या की त्याच्या पुढचे भाव येतात. हे तर इथपर्यंत सगळ्यांना माहितीच आहे. जेव्हा हे सांपातिक काल नव्हते त्यावेळेला म्हणजे पलभावरून लग्न साधन करायचे. आणि पलभा काढण्यासाठी अक्षांशावरून पलभा काढता येते. पलभेवरून चरखंड तयार करायचे, चरखंडांवरून राशी सोदय काढायचे आणि या राशी सोदयावरून लग्न साधन करायचं. दशम भाव साधन करायला लंकोदय फळांचाच वापर केला जातो. तर लंकोदय फळ म्हणजे काय, तर विषुववृत्तावर, आता पूर्वी म्हणजे विषुववृत्ताच्या जवळ लंका देश आहे. आता फार पूर्वी म्हणजे आपल्या भारताला जम्बूद्वीप म्हणतात. त्या जम्बूद्वीपामध्ये आफ्रिका, आशिया हे सगळे खंड एकत्र होते युरोप पर्यंत. हा संपूर्ण मिळून एक जम्बूद्वीप होता. नंतर ते हे झाले, त्याच्यामुळे थोडे वर सरकायला लागले. मग लंका जी आहे ही विषुववृत्तापासून थोडीशी लांब आली. पण तरी सुद्धा विषुववृत्तावर जेव्हा सायन मेषारंभी सूर्य येतो त्यावेळेला तिथे जी सावली पडून जे हे केलंय त्याला ते पलभा म्हणायचे. आणि विषुववृत्तावरचे जे राशींचे उदय काळ आहेत त्यांना लंकोदय फळ म्हणतात. आता पलभा जी असते ती प्रत्येक शहराची वेगळी असते. ती सायन मेषारंभी म्हणा किंवा तुलारंभी म्हणा, जेव्हा तो सूर्य मध्यान्ही येईल म्हणजे विषुव दिना दिवशी सूर्य मध्यान्ही येतो आणि त्यावेळेलाची सावली मोजली जाते. 12 अंगुलांचा एक शंकू. हे सगळं तुम्हाला मी खरं तर सांगायची गरज नाहीये कारण हे तुम्ही शिकलेला आहात. पण अक्षांशावरून जे पलभा साधन करतो हे एकदम स्थूल मानाने आहे. त्याच्यावरून तुम्हाला ताळा करायला गेला तर तुमचं उत्तर तंतोतंत येत नाही खरं तर. मग पलभा म्हणजे नेमकं काय हा प्रश्न यायला येतो. आणि शिवाय आपलं सूत्र जे आहे ते कसं आहे, पलभा काढायचं सूत्र 25 वजा वर्गमुळात 625 वजा अक्षांश गुणिले 10. म्हणजे तुम्ही जर बघितलात तर 62.5 अक्षांशापर्यंत तुम्ही हे सूत्र वापरू शकता. मग त्यापुढे काय करायचं, मग त्यापुढे पलभा येत नाही का? तर खरी पलभा म्हणजे त्रिकोणमितीनुसार साधन केलेला टँजेंट टॅन थिटा. तुम्ही जे अक्षांश आहेत त्या अक्षांशाचा टॅन काढलात की तुम्हाला तंतोतंत पलभा मिळतात. त्याचं जे टॅनचं जे उत्तर येतं त्याला 12ने गुणलं की तुमची पलभा मिळते. त्या अंगुल पूर्णांकामध्ये येतात. पुढचे डेसिमल पॉईंटच्या पुढचे जे तुम्ही अंक असतात त्याला 60ने गुणून तुम्ही व्यंगुल काढू शकता. त्याच्याही पुढे असेल तर प्रतिव्यंगुल. म्हणजे पलभा जी असते ती अंगुल, व्यंगुल आणि प्रतिव्यंगुल या प्रमाणात आपण काढू शकतो. गणितासाठी आपण राऊंडेड करून घ्यायची आपली पद्धत आहे, त्याच्यामुळे आपण काय फक्त अंगुल आणि व्यंगुलच घेतो. म्हणजे आता मुंबईची किती आहे, 4 अंगुल 7 व्यंगुल आहे. ठाण्याची 4 अंगुल 12 व्यंगुल आहे. यावेळचं आपलं गणित आहे ते लेह म्हणजे जरा उत्तरेकडचं आहे, बरोबर. आता हे तुमच्याकडे जर सुलभ ज्योतिषशास्त्र पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये काही ठराविक शहरांची पलभा दिलेली तुम्हाला आढळून येईल किंवा ते तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये दिलेले आहेत मुळात पलभा की प्रत्येक शहराच्या, काही ठराविक शहरांच्या.
पण त्या नसतील तर मग काय करायचं? मग त्यासाठी हे सूत्र आहे की 25 वजा वर्गमुळात 625 वजा अक्षांश गुणिले 10, या सूत्रानुसार आपण पलभा साधन करतो. आता मी काही यावेळेला गणित सोडून वगैरे दाखवणार नाहीये, पण साधारणपणे तुम्हाला स्टेप्स, खरं तर तुम्ही ते काही तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला इथे शिकवलेल्या पण असतील. श्रीपती पद्धतीचा 2000 सालापासून प्रचार सुद्धा, म्हणजे मी ज्या बॅच मध्ये शास्त्री झालो त्या 2000 साली पहिल्यांदा परिषदेने श्रीपतीचं गणित पहिल्यांदा घातलं स्वाध्यायामध्ये, आणि त्यानंतर मग दरवर्षी हे गणित स्वाध्यायामध्ये येऊ लागलं. स्वाध्यायामध्ये येणारी गणित केवळ स्वाध्यायासाठीच असतात. त्याचा कुठेही म्हणजे संपूर्ण गणित आपल्या परीक्षेमध्ये कधीही विचारलं जात नाही. फार फार तर तुम्हाला अक्षांशावरून पलभा काढा किंवा पलभेवरून अक्षांश साधन करा, अशी गणित येऊ शकतात. पण संपूर्ण श्रीपती पद्धतीचं गणित हे परीक्षेमध्ये विचारलं जात नाही. त्याच्यामुळे हे होमवर्क म्हणून, गृहपाठासाठी म्हणून हे तुम्हाला दिलेलं आहे. आणि ते सुद्धा ज्योतिषामध्ये म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या ज्या पद्धती आहेत त्या कधी लुप्त होऊ नये, त्यांचा तुम्हाला सराव राहावा म्हणून हे परिषद प्रयत्न करते. तर पलभा काढून झाली आपली, तर पलभा काढून झाल्यानंतर चरखंड साधन करून घ्यायची असतात. ही चरखंड जी साधन करायची असतात त्यासाठी जी पलभा असते ती 3 ठिकाणी मांडायची असते. पहिल्या ठिकाणी 10 ने गुणायचं, दुसऱ्या ठिकाणी 8 ने गुणायचं, आणि तिसऱ्या ठिकाणी 10 ने गुणून 3 ने भागायचं. म्हणजे ज्या संख्या मिळतात त्याला म्हणतात चरखंड. ही प्रत्येक शहराची चरखंड वेगळी असतात, आणि ही चरखंड नंतर लंकोदय फळांमधून वजा आणि अधिक करायची. याची पद्धत कशी आहे तर लक्षात ठेवण्याचे नियम असे आहेत की ज्या राशी उत्तरायणामध्ये आहेत, ज्या राशी उत्तरायणामध्ये येतात, उत्तरायणामध्ये कुठच्या राशी येतात? मकरेपासून मिथुनेपर्यंत. तर मकरेपासून मिथुनेपर्यंत ज्या 6 राशी येतात त्या लंकोदय, त्यांच्यासाठी त्यांच्या लंकोदय फळांमधून ह्या जी चरखंड असतात ती वजा करायची असतात. आता याला पण आणखी एक नियम आहे की पहिल्या 3 राशींना आपण 3 पलभा साधन केलेले आहेत. पहिली 10 ने गुणून केली, दुसरी 8 ने, आणि तिसरी 10 ने गुणून 3 ने भागून, म्हणजे 3 आपल्याला संख्या मिळतील. एक मोठी संख्या मिळेल, एक त्याच्यापेक्षा छोटी कमी, आणि एक सर्वात कमी, अशा 3 चरखंड मिळतात. हा क्रम आपण जर धरला तर या क्रमानेच म्हणजे आरोह पद्धतीने मेषेपासून मिथुनेपर्यंत ते वजा करत जायची. त्यानंतर दक्षिणायनातल्या राशी येतात, मग तिथे अवरोह पद्धतीने, म्हणजे पहिल्यांदा म्हणजे पहिले आपण जसे चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने गेलेलो, आता चढत्या क्रमाने. याच्यामध्ये मी चढता आणि उतरता म्हणून त्याच्यामध्ये तुमचा गोंधळ होऊ शकतो. आपण मोठी संख्या आहे ती पहिलं असतो, त्याच्यापेक्षा छोटी संख्या आहे ती दुसरी पलभा, दुसरं चरखंड, आणि तिसरं असते ती तिसरं चरखंड. या पद्धतीने म्हणजे हा जो क्रम आपण लावला तर तो मेष, वृषभ, मिथुन. आता मिथुनेला सर्वात कमी असलेली चरखंड आहेत ती पहिल्यांदा वजा करायची, ती अधिक करायची, कारण दक्षिणायनातल्या राशी सुरू होतात, आणि दक्षिणायनामध्ये कर्केपासून धनुपर्यंतच्या राशी येतात. याच्यामध्ये पहिल्या 3 राशीमध्ये अवरोह पद्धतीने वजा करायच्या, पुन्हा आरोह पद्धतीने वजा करायच्या, आणि शेवटी अवरोह पद्धतीने, अवरोह क्रमाने अधिक करायच्या. मी समजते का तुम्हाला कोणाला मी काय म्हणतोय ते? मला काय म्हणायचंय कळतंय का?
हो नाही. सर. हो हो. हा आमचं चालू आहे वाचन याच्यावरती. ठीक आहे. तुमचा पण काही प्रतिसाद असेल तर मला सांगा. डोक्यावरून जातोय. हा डोक्यावरून जातोय. डोक्यावरून जातंय का? याची माहिती कुठे मिळत नाही. हा याची माहिती कुठे इंटरनेटवर पण मिळत नाही. नाही नाही, इंटरनेटवर माहिती मिळेल तुम्हाला, शोधल्यानंतर ती तुम्हाला मिळणार, नाही असं नाही. पण आता खरं म्हटलं तर मी आता आपल्या गणिताबद्दल बोलत तर मग गणित स्वाध्याय सोडवून दिल्यासारखं होईल. पण मी थोडस तुम्हाला एक सांगतो की लेह शहराची जी आपली चरखंड आहेत ती साधारणपणे 82, 65 आणि 27 अशा क्रमाने येत आहेत. तर हे जर तुम्ही बघितलं तर मेष, वृषभ आणि मिथुन याच्यामध्ये 82, 65 आणि 27 ही वजा करत जायची पहिली, कारण हे उत्तरायणातल्या राशी आहेत, दक्षिणायनातल्या उत्तरायणातल्या राशी आहेत या, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वजा करायची. नंतर दक्षिणायन सुरू होतं तिथे मिळवत जायचे. मग मिळवताना कर्केमध्ये 27 मिळवायचे, त्यानंतर सिंहेमध्ये 65 मिळवायचे, कन्येमध्ये 82 मिळवायचे आणि परत आता कन्येनंतर तुळा येईल. तुळेमध्ये आता उलट जायचंय आपल्याला, 82 मिळवायचे, त्याच्यानंतर वृश्चिकेमध्ये 65 मिळवायचे आणि धनुमध्ये 27 मिळवायचे. नंतर पुन्हा मकरेमध्ये येतं, मग मकरेमध्ये 27 मिळवायचे, वजा करायचे मकरेच्या लंकोदय फळामधून. कुंभेच्या लंकोदय फळामधून 65 वजा करायचे आणि मीनेच्या लंकोदय फळामधून 82 वजा करायचे. बरोबर. याप्रमाणे आपल्याला हे सगळे स्वदय फळ राशींची काढता येते. आता याच्यामध्ये काही ठिकाणी काय होतं की कुठेतरी 278 घेतलं जातं, 279 घेतलं जातं. आता जर मेष आणि मीनेला 278 घेतले तर मिथुन आणि मकरेला 323 घ्यायला पाहिजे. आणि जर मेष आणि मीनला तुम्ही 279 घेतले तर मिथुन आणि मकरेला 323 लंकोदय फळं घेतली पाहिजेत. एका फळाने काही परिणाम होणार नाही लग्न साधनामध्ये, कारण एक फळ म्हणजे 24 सेकंद. आपल्याला सगळ्यांना गणित आपण करतो, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे 14 मिनिटानंतर एक नवमांश बदलतो. कृष्णमूर्तीचा अभ्यास करतात त्यांना माहिती आहे की 3 मिनिटानंतर एक उपनक्षत्र स्वामी बदलतो. नाडी ग्रंथाचा अभ्यास करतील त्यांना माहिती आहे की 30 सेकंदानंतर एक नाडी बदलते. बरोबर. म्हणजे जर या एका फळाचा जर फरक पडला तर कुठेही काय पत्रिकेमध्ये काही फरक पडणार नाही, कारण 24 सेकंद म्हणजे 30 सेकंद, म्हणजे नाडी सुद्धा बदलू शकत नाही, नाडी सुद्धा बदलत नाही. कारण नाडी याच्यामध्ये एका राशीचे 150 नाड्या असतात, 150 भाग असतात नाडी ज्योतिषामध्ये. कृष्णमूर्तीमध्ये सगळे आपण नवमांश 108 नवमांश 108 नवमांश म्हणतो ते तिथे 249 भाग केलेले आहेत सगळ्या राशी चक्राचे. याच्यामध्ये बघा 15 गुणिले 12 म्हणजे जवळ किती झाले, 3000 झाले ना. 3000 भाग केलेले नाडी ग्रंथामध्ये. 15 नाही कमी होतील, 15 म्हणजे 180 नाही पण 150 गुणिले 12 किती होतील? हा 1800. हा. तर कृष्णमूर्तीमध्ये आपल्या राशीचक्राचे 249 भाग होतात, तर इथे 1800 भाग होतील. म्हणजे त्यांनी काय नाडीमध्ये त्याच्यापेक्षाही कमी या याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्या 278 आणि 279 असं घेतलं म्हणून काही फरक काही येणार नाही. आणि तसं तुम्हाला परीक्षकांनी चूक पण द्यायला नको, कारण दोन्हीही हे वापरले जातात. जी लंकोदय फळं असतात ती कुठे 278 पण घेतली जातात, कुठे 279 पण घेतली जातात. जर तुम्ही सुलभ ज्योतिषशास्त्र वापरला तर तिथे तुम्हाला 278 मिळतील. बाकी सोबतीमध्ये बघितलं तर 279 आहेत. बाकीच्या कुठच्याही गणिताच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला 279 मिळतील. तर त्यांनी काय असं अगदी त्यातला फरक पडेल किंवा आपलं लग्न चुकीचं येईल वगैरे अशातला भाग नाहीये. तर तिथे काय गोंधळून जायची गरज नाही. तर लंकोदय फळांमधून चरखंड वजा आणि अधिक करून आपल्याला राशींचे सोदय मिळतात.
हे राशी स्वदय फळ आपल्याला लग्न साधन करण्यासाठी महत्वाची असतात. आता गणिताच्या स्टेप्स तुम्हाला सगळ्या माहितीच असतील, पण कशा स्टेपने करायला केलं गेलं पाहिजे गणित, हे थोडंसं मी इथे त्याचा उहापोह करतो. आपली चरखंड साधन करून राशी स्वदय साधन करून झाली की पहिल्यांदा करायचं असतं ते म्हणजे जन्मस्थळाचा सूर्योदय सूर्यास्त साधन करायचा. सूर्योदय सूर्यास्त साधन करताना शक्यतो तुम्ही मध्यम मानाने साधन केलात तर काही म्हणजे तो चांगला उत्तम. आणि पंचांगावरून साधन केलात तर पंचांगामध्ये जी पंचांग जिथून प्रसिद्ध होतात तिथले सूर्योदय सूर्यास्त शक्यतो असतात. त्याच्यामध्ये कालनिर्णयमध्ये मुंबईचे असतात. ढवळे पंचांग आता येत नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा मुंबईचे सूर्योदय सूर्यास्त असायचे. दातेंचं जे पंचांग आहे त्याच्यामध्ये सूर्योदय सूर्यास्त मात्र मुंबईचे आहेत, बाकी भावसाधन जे आहे ते सगळं सोलापूरच्या मानाने दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता नाशिकमधून पंचांग प्रसिद्ध होतात, तिथे नाशिकचे सूर्योदय सूर्यास्त दिलेले असतील, तर तिथला रेफरन्स घेऊन तुम्हाला आपल्याला हवा असलेल्या म्हणजे आपल्या जन्मस्थळाचा सूर्योदय सूर्यास्त तुम्हाला साधन करावं लागेल. मग त्यापेक्षा तुम्ही सर्वात सोपी पद्धत आहे ती मध्यम मानाने सूर्योदय सूर्यास्त साधन करायची. आता मध्यम मानाने सूर्योदय सूर्यास्त साधन करायचं म्हणजे सूर्योदय सकाळी 6 वाजताचा आणि सूर्यास्त संध्याकाळी 6 वाजताचा म्हणजे 18 वाजताचा. त्याच्यानंतर पहिल्यांदा त्याच्यावर संस्कार करतो आपण, तो वक्रीभवन संस्कार. वक्रीभवन संस्कार हा नेहमी ढोबळ मानाने 2 मिनिटाचा मानला जातो, पण अक्षांश गणित तो बदलला जातो. तर वक्रीभवनाचं कोष्टक पण तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतं सुलभ ज्योतिषशास्त्रामध्ये. वक्रीभवन कधीही वजा करायचा आणि सूर्योदयासाठी आणि सूर्यास्तासाठी मिळवायचा असतो वक्रीभवन संस्कार. त्यानंतर आपण वेलांतर संस्कार, त्याच्यामध्ये वेलांतर संस्कार जो आहे हा अक्षांशानुसार जो सूर्याच्या बिंबाला हे दिसण्यासाठी जो फरक पडतो तर त्याच्यासाठीचा संस्कार आहे. तर हा काही ठराविक तारखांना वजा असतो, काही ठराविक तारखांना अधिक असतो. तर तो त्याच्या चिन्हाप्रमाणेच तो संस्कार करायचा, वेलांतर संस्कार. त्यानंतर येतो चरांतर संस्कार. हा चरांतर संस्कार आपण अक्षांश आणि रविक्रांती यावरून काढतो. आता याचं सोपं एक सूत्र आहे, म्हणजे अक्षांश, आता चरांतर संस्कार म्हणजे चर जे काढतात, म्हणजे चर ही पळांमध्ये असतात. म्हणजे चर जर साधन केले तर ते पळामध्ये असतात आणि पळांची पुन्हा आपल्याला मिनिटं करून घ्यायची असतात. तर आपण म्हणजे अक्षांश गुणिले क्रांती भागिले 5 म्हणजे चरपल येतात. त्या चरपलांना पुन्हा तुम्ही त्याच्यावर भागाकार केलात, 5 ने भागिलं की तुम्हाला आणखी त्याची मिनिटं मिळतील. मग त्यापेक्षा अक्षांश गुणिले क्रांती भागिले 12.5 असं जर तुम्ही केलात, म्हणजे त्यांच्या गुणाकाराला अक्षांश आणि रविक्रांतीच्या गुणाकाराला 12.5 ने भागलत की तुम्हाला त्या दिवसाची चरांतर संस्कार मिळतो. हा चरांतर संस्कार अगदी कधी पुष्कळ वरच्या अक्षांशासाठी कधी कधी तो तासांमध्ये पण जातो. आता लेहसाठी जवळजवळ तो 54-55 मिनिटांपर्यंत येतो. मी नक्की सांगणार नाही कारण ते तुम्ही गणिताने साधन करायचंय, पण 50च्या पुढे तो येतो. चरांतर संस्कार तुम्ही करून बघा. अक्षांश गुणिले क्रांती, आता ते लेहचे अक्षांश तुम्हाला दिलेले आहेत, त्या दिवशीची रवी क्रांती आपल्याला पंचांगामधून मिळते आणि त्याचा गुणाकार करून त्याला 12.5 ने तुम्ही भागलात की तुम्हाला चरांतर संस्कार मिळतो. चरांतर संस्कार करताना आता तो अधिक करायचा की वजा करायचा हे तुम्हाला रवी क्रांती सांगते. तर ज्या वेळेला रवी क्रांती अधिक असते त्यावेळेला चरांतर संस्कार सूर्योदयासाठी वजा करायचा आणि सूर्यास्तासाठी मिळवायचा.
आणि शेवटचा संस्कार जो आहे तो आपला रेखांतर संस्कार. मध्यम मानाने सूर्योदय सूर्यास्त साधन करताना रेखांतर संस्कार नेहमी आपलं गणित करताना जे म्हणजे आपण नेहमी जे गणित करतो त्याच्यामध्ये जो रेखांतर संस्काराचं जे चिन्ह असतं त्याच्या नेहमी उलट चिन्ह वापरायचं. म्हणजे आपल्या प्रमाणवेळ रेखांशाच्या पूर्वेकडचे जे रेखांतर असतं ते अधिक असतं आणि पश्चिमेचं असतं ते रेखांतर वजा असतं. तर याच्या विरुद्ध करायचं. म्हणजे जर पूर्वेकडचं स्थळ असेल तर रेखांतर संस्कार हा अधिक असणार आहे तर तो वजा करावा लागेल, आणि प्रमाणवेळ रेखांशाच्या पश्चिमेकडे असेल तर ती वजा असणार आहे म्हणून ते अधिक करावे लागतील रेखांतर संस्कार. असं केल्यानंतर आपल्याला सूर्योदय आणि सूर्यास्त त्या ठिकाणचे मिळतात. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना विद्यार्थ्यांपैकी? हो हो सर. हा, हो सर. त्याच्यानंतर मग या सूर्योदय सूर्यास्त काढून घेतल्यानंतर आता आपल्या पंचांगामध्ये दिनमान दिलेलं असतं आणि दिनमान कसं काढायचं हे तुम्हाला शिकवलेलं असतं अगदी प्राज्ञापासून. पहिल्या वर्षापासून दिनमान कसं काढायचं, मध्यान्ह कसं काढायचं वगैरे हे गणिताचा भाग होतो आपला त्याच्यामध्ये. बरोबर. तुमचं बोलून झालं की माईक बंद करत जा. तर आता दिनमान काढायचं आपल्याला, म्हणजे सूर्यास्तामधून सूर्योदय वजा करायचा म्हणजे दिनमान येईल. आता लग्न श्रीपती पद्धतीने म्हणजे ज्योतिष सांगायचं. हे ज्योतिष कसं सांगायचं तर आमचे भावे सर म्हणतात की ज्योतिष सांगायचं म्हणजे आपण स्वयंपाक करण्यासारखं आहे. दरवेळेला भावे सर उदाहरण देतात आमच्या मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर भावे. तर ते ज्योतिष सांगायचं म्हणजे स्वयंपाक करण्यासारखं आहे. म्हणजे स्वयंपाकाची पहिली तयारी करून घ्यायची. म्हणजे आता भात लावायचा आहे तर पहिले तांदूळ निवडून घ्यायचे, मग ते धुवून घ्यायचे. भाजी करायची तर भाजी निवडून घ्यायची, ती कापून घ्यायची वगैरे अशी सगळी तयारी करतो की नाही आपण, कांदा कापून घेणं वगैरे. तर तसंच या श्रीपती पद्धतीमध्ये ही सगळी तयारी करून घ्यायची. ती म्हणजे आपल्याला राशी सोदय काढून घ्यायचे, त्यानंतर सूर्योदय सूर्यास्त काढून घ्यायचा, त्यानंतर त्याच्यामधून दिनमान काढून घ्यायचं. दिनमान काढून घेतलं की त्या दिनार्ध काढायचा. दिनार्ध म्हणजे दिनमानाचा अर्धा भाग करून घ्यायचा आणि माध्यान्ह काढायचा. आता हा माध्यान्ह का काढायचा तर तुमची जन्मवेळ आहे ही त्या ठिकाणच्या माध्यान्हाच्या अगोदरची आहे का नंतरची आहे हे. माध्यान्ह काय बरोबर 12 वाजताच होत नाही, बरोबर की नाही. मग त्या जवळपासची समजा जन्मवेळ असेल तर ती माध्यान्हाच्या अगोदरची आहे का माध्यान्हाच्या नंतरची आहे हे आपल्याला नक्की व्हायला पाहिजे. म्हणून माध्यान्ह काढून घ्यायचा. कारण दशम भाव साधन करताना हा माध्यान्ह काल महत्वाचा आहे. आता पहिल्यांदा आपण लग्न भाव साधन करताना काय करावं लागतं ते पाहतोय. तर पण या गोष्टी आपल्याला काढून ठेवायला पाहिजेत. दिनमान काढायचं आहे, दिनार्ध काढायचं आहे, माध्यान्ह काढायचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आता इष्टकाल. आपण ग्रह साधन करताना किंवा भाव साधन करताना एक इष्टकाल काढतो, बरोबर की नाही. म्हणजे किंवा तो इष्टकाल म्हणजे आपण त्याच्या कोणकोणते मल्टिप्लाइंग फॅक्टर्स याच्यामध्ये पण MF म्हणून पण काढतात तो इष्टकाल. तर इथे इष्टकाल काढायचा आहे तो कसा तर त्रिपदी पद्धतीमध्ये सूर्योदयाला जास्त महत्व आहे. त्याच्यामुळे आणि जे काय आहे ते सूर्योदयाच्या नंतरच आपला दिवस सुद्धा सूर्योदयानंतरच सुरू होतो. जो वार आहे, वार काय रात्री तारखेला चिकटून आलाय म्हणून रात्री 12 वाजता वार होत नाही. आपण पहिल्या वर्षापासूनच शिकलेलो आहे की उदयन वारा म्हणजे सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या काळाला वार म्हणतो. म्हणजे वार सूर्योदय म्हणजे सूर्योदयाला जास्त महत्व आहे त्रिपदी पद्धतीमध्ये. त्याच्यामुळे आपल्या जन्मवेळेतून सूर्योदय वजा करायचा म्हणजे आपल्याला सूर्योदयागत इष्टकाल मिळतो. आणि हाच इष्टकाल आपल्याला लग्न साधनासाठी आवश्यक असतो. हा इष्टकाल जो असतो याची फळं करून घ्यायची. जो काही इष्टकाल येईल, किती तास किती मिनिटं येईल, त्या तास मिनिटांची घटीफळं करायची आणि त्या घटीफळांची शेवटी फळं करायची. आता हेच तुम्ही फार सोप्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही तास मिनिटांमध्ये सुद्धा पण करू शकता.
पण त्याच्यासाठी तुम्हाला लंकोदय पळ सुद्धा तास मिनिटांमध्येच करून घ्यायला पाहिजेत. मग लंकोदय पळ जर तुम्हाला 278 जर लंकोदय पळ असतील तर साधारणपणे पण ते कसं किचकट कसं होणार आहे ते तुम्हाला मी सांगतो. तर लंकोदय पळ जर आपण तासांमध्ये केली तर 278 लंकोदय पळाचे 1 तास 51 मिनिटं 12 सेकंद येतील. त्यानंतर 299 लंकोदय पळ म्हणजे 1 तास 59 मिनिटं आणि 36 सेकंद येतील. आणि 323 लंकोदय पळ 299 278 299 आणि 323 म्हणजे त्याची 2 तास 9 मिनिटं आणि 12 सेकंद येतील. अगदी ढोबळमानाने जरी आपण गेलो तरी 278 पळ म्हणजे 1 तास 51 मिनिटं. 299 पळ म्हणजे 2 तास आणि 323 पळ म्हणजे 2 तास 9 मिनिटं. म्हणजे साधारणपणे या 3 राशींना मिळून 6 तासांचा किंवा 3600 पळांचा हा विभाग असतो. तुम्ही या सगळ्या जर पळांची बेरीज केलात तर ती तुम्हाला 900 आली पाहिजे टोटल. 6 तास म्हणजे 900 आली पाहिजेत. संपूर्ण राशीचक्र पूर्ण दिवस जो असतो तो 60 घटिकांचा म्हणजे 3600 पळांचा असतो. बरोबर. तर आपल्याला इष्टकाल काढायचा आहे तो सूर्योदयागत इष्टकाल काढायचा आहे लग्न साधनासाठी. त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढची स्टेप काय घेणार आहोत तर ज्या दिवशीचं लग्न साधन करायचं आहे आपल्याला. बघा श्रीपती पद्धत एवढी फुलप्रूफ आहे ना की तुम्हाला कोणतंही हँडबुक जवळ न घेता सुद्धा तुम्ही लग्न साधन करू शकता. केवळ पंचांग तुमच्या बरोबर असलं नुसत्या पंचांगावरून तुम्ही लग्न साधन करू शकता कुठल्याही ठिकाणचं. कारण हे लंकोदय पळ आणि राशी सोदयावरून आहे म्हणून. तर ज्या दिवशीचा आपल्याला लग्न साधन करायचं आहे तर त्या दिवशीचा रवी आपल्याला जन्मवेळचा रवी स्पष्ट करून घ्यायचा. तो आपल्या नेहमीच्या प्रमाणे करून घ्यायचा आहे. ही लंकोदय पळ ही सगळी सायनमानाची असल्याने आणि राशी सोदय सुद्धा सायनमानाने असल्याने आपल्याला रवी जो आपण साधन केलेला आहे तो सायन करून घ्यावा लागतो. म्हणजे त्याच्यामध्ये ऐनांश मिळवावे लागतात. प्रत्येक 15 दिवसाचे ऐनांश आपल्याला पंचांगामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये तिथे दिलेले असतात डाव्या पानावर प्रत्येक पक्षाचे. साधारणपणे 2 विकला एवढा फरक पडत असतो दर 15 दिवसांना. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि हा सायन स्पष्ट रवी आला की त्या सायन स्पष्ट रवीचे भोग्यांश काढायचे. आता तो सायन स्पष्ट रवी कुठच्या तरी एका राशीतला असणार आणि ज्या राशीमधला तो रवी असेल त्या राशीच्या सोदय फळांवरून त्या पहिले त्या राशींमधली भोग्यांश फळ म्हणजे एका राशीची 30 फळं असतात 30 अंश असतात. तर ते त्याचे भोग्यांश काढायचे आपल्याला जो रवी स्पष्ट येतो त्याचे जे अंशकला विकला त्या 30 अंशामधून वजा केल्यात की उरतो तो त्याची भोग्यांश फळं असतात. या भोग्यांश असतात त्याचे विकला करतो आपण आणि या विकलांवरून आपल्याला फळं काढायची असतात. आता ही फळं कशी काढायची. आता आपला बघा साधारणपणे मेष रास असेल, मेष राशीचा समजा रवी असेल तर मेष राशीची आपली सोदय फळं. आता आपण लेहचं गणित आपण करणार तर आपण लेहमध्ये जरा लेहचं गणित घेऊया. हे उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. प्रत्यक्ष रवी वेगळ्या राशीतला असणार आहे. तर मेष राशीची सोदय फळं 197 आहेत. बरोबर. तर त्या 197 फळं जी आहेत आणि आपला रवी जो काही येईल मेष राशीतला त्याच्या काही विकला असतील तर तेवढ्या त्या विकलांना ती 197 का 95 फळे जर ती असतील तर वृषभ राशीच्या म्हणजे 30 अंशांना म्हणजे
1,08,000 विकलांना समजा जर ती 195 फळं जर असतील तर जो आपला भोग्यांश फळं आलेली आहेत त्या भोग्यांश फळांना तो किती असं काढून अशा तऱ्हेने आपल्याला ती त्या वृषभ राशीची भोग्य फळं काढून घ्यायची त्या रवीची त्या राशीतली. आणि पहिल्यांदा जो आपण हे केलेला असतो इष्टकाल काढलेला आहे सूर्योदयागत इष्टकाल तो जर तो काढलेला आहे त्याच्यातून ती फळं वजा करत जायची. पहिली मेष राशीची वजा होतील कारण मेष राशीपासून करतोय आपण. तर तुमचा रवी ज्या राशीमध्ये असेल त्या राशीची फळं वजा करायची असतात. मी तुम्हाला उदाहरण म्हणून मेष राशी सांगतोय. तुमचा रवी मिथुन राशीचा पण येईल कर्क राशीचा पण येईल. आता तो जे गणित दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागेल. नाहीतर मग काय होईल मी इथे सगळं तुम्हाला गणित सगळं करून देतोय असं होईल. तर तसं नको व्हायला. आणि शेवटी तुम्ही स्वतः केल्यात तर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे तेवढा आत्मविश्वास येईल की तुम्हाला ते गणित येते. फक्त या स्टेप्स तुम्ही समजून घ्या आणि याच्याबद्दल काही शंका असेल तर मला विचारू शकता. तसं काय हे नाही. त्या शंकांवर तुम्हाला काही अडलं तर त्यावेळेस त्याच्यावर मार्गदर्शन करू शकतोय मी. तर पहिल्यांदा आपण काय करायचं हे पहिलं लक्षात घेऊया. तर ज्या राशीची जी सोदय फळं आपल्या जी फळं असतील भोग्य सोदय फळं ती वजा करायची. ती केल्यानंतर जी संख्या येते त्याच्यामध्ये दुसऱ्या राशीची म्हणजे वृषभ राशीची फळं वजा होत आहेत का नाही बघायची. ती फळं झाली त्याच्यानंतर उरली त्याच्यातूनही तिसऱ्या राशीची फळं वजा होत आहेत का. असं करून जेव्हा ज्या राशीची फळं त्या उरलेल्या फळातून वजा जाणार नाहीत ते त्या ठिकाणचं लग्न असं आपण म्हणू शकतो किंवा तेच लग्न असतं. अर्थात हे नंतर ती फळं येतात त्या फळांचे पुन्हा कला विकला करायच्या म्हणजे तुम्हाला सायन लग्न येतं. त्या सायन लग्नामधून पुन्हा ऐनांश वजा केलात की स्पष्ट लग्न येतं. उत्तरासाठी म्हणून तुम्हाला मी सांगितलं तुम्ही उत्तर स्वतः ते करायचंय. तुम्हाला मी उत्तर सांगून देऊ हवं तर उत्तर सांगतो. तर लेहचे जे लग्न आलेलं आहे निर्यन लग्न लिहून ठेवा आणि ते तुमचं बरोबर येतं की नाही किंवा ते करायचा प्रयत्न करा. त्याप्रमाणे तुमचं आलं पाहिजे तर तुम्हाला मार्क्स मिळणार. तर लग्न जे आहे याचं लेहचं ते कर्क राशी 12° 45 कला आणि 13 विकला एवढं लग्न येते. कर्क राशी 22° कर्क राशी 22°45 कला 13 विकला एवढं उत्तर आलं पाहिजे तुमचं. आता हे तुम्हाला मी सांगितलं त्या स्टेप प्रमाणे तुम्ही पुढे करा गणित म्हणजे तुम्हाला ते येईल. आता याच्या लग्नापर्यंत तुम्हाला काही शंका असतील तर त्या विचारा. आता काही हरकत नाही. कोणाला काही कळलेलं नसेल तर ते विचारा म्हणजे आपण मग पुढच्या गणिताकडे दशमभाव त्याच्यानंतर पुढची पण गणित आपल्याला हे करायची आहेत. तर लग्न 3 राशी पूर्ण 22° 12 कला आणि 12 विकला येत आहे. तुम्ही 45 कला दाखवताय. हा बरोबर. माझं ते तेवढं आलेलं आहे. सायन लग्न तुमचं किती? सायन लग्न किती आलं? सायन लग्न 4 राशी पूर्ण 16° 23 कला 59 विकला. हा ते तुम्ही 78 घेतले 79 घेतले त्याच्यावर आहे. थोडासा फरक येईल विकलांमध्ये. 59 आहे. हा तर ते जर त्याच्यातनं अयनांश मायनस केलं तर स्पष्ट निरयन लग्न 3° पूर्ण 22 आणि 3 राशी पूर्ण 22° 12 कला 12 विकला येत आहे. तुम्ही हे गणित पूर्ण केलंय का? हो. हा तुमचा इष्टकाल किती आलाय? सांगतो. इष्टकाल 339 मिनिट. हा 339 मिनिट. 339 मिनिट. तुम्ही मिनिटांमध्ये हो हो तुम्ही मिनिटांमध्ये केलेलं आहे. अच्छा. मी पळांमध्ये केलेलं आहे. बरोबर आहे. हे बघा ऐका गोंधळ नको. रेखा हिरवे आवाज एको येतोय.
ऐका मी काय सांगतो. तुम्ही गणिताने जे गणित करून जे गणित तुम्ही करून दाखवलेलं असेल तर परीक्षकाला त्या तुमच्या उत्तराप्रमाणे ते उत्तर जर बरोबर असेल तर तुम्हाला त्याला गुण द्यायलाच पाहिजे. थँक्यू. फक्त तुम्ही घेतलेले व्हॅल्यूज आहेत ना त्या बरोबर असल्या पाहिजेत. तुम्ही वेगळ्याच व्हॅल्यू घेऊन जर गणित केलं तर ते गणित तुमचं चुकू शकतं. म्हणजे थोडक्यात आपण आता सोबतीमधून आपण ते भाव घेतो, ते भाव जर आपण वेगळ्याच ठिकाणचे घेतले तर गणित चुकू शकतं आपलं. बरोबर. तर त्याप्रमाणे होऊ शकतं. तर तास मिनिटांवर घेतलेल्या तास मिनिटांनी केलेलं जर गणित असेल ना त्याचं आणि पळांमध्ये केलेलं जर गणित असेल याच्यामध्ये फरक नक्कीच येणार आहे. कारण तुम्ही मी म्हटलं त्याप्रमाणे तुम्हाला मगाशी मी त्या लंकोदय फळांची जी हे करून दिली त्याप्रमाणे काय तुम्ही लंकोदय फळ काय तशी हे करून घेतलेली नाहीये चर काढताना, बरोबर की नाही? चर तुम्ही फळांप्रमाणेच काढलेत ना आणि त्याची मिनिटं केली. हा, तर तिथे तो ढोबळपणाही घेतो. पण जर तुम्ही फळांमध्ये फळं घेऊन जर गणित केलात तर तुमचं उत्तर थोडस वेगळं येईल. तर त्यांनी काय फरक पडणार नाही. तुम्ही केलेलं गणित तुमच्या याच्याप्रमाणे ते बरोबर असेल तर तुम्हाला मार्क द्यायलाच पाहिजेत. आणि तशा परीक्षा समितीने सगळ्या तपासनीसांना तसे हे दिलेले पाहिजेत. म्हणजे सल्ले म्हणजे त्यांचे काय त्यांना आदेश म्हणा किंवा काय जे काही म्हणायचं असेल तर ते त्यांनी सांगायला पाहिजे परीक्षकांना, परीक्षा समितीने, की जी गणित आहेत परीक्षकाने तेवढी तसली घ्यायलाच पाहिजे. खरं म्हटलं तर जे गणित आहे ते वेगवेगळ्या प्रकारे सोडवून बघायला पाहिजे. म्हणजे बघा आपल्या परिषदेमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळे वापरले जातात. काही संस्थांमध्ये सुलभ लग्न साधन वापरलं जातं. काही मध्ये बहुतेक जणांमध्ये ज्योतिष सोबती वापरतो आपण. तर काही ठिकाणी लाहिरी वापरलं जातं, बरोबर की नाही? बरोबर. मग त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत थोड्याशा आणि त्याच्यामध्ये थोडासा लग्नामध्ये वगैरे फरक येतो आणि तो ग्राह्य असतो. तसं काही एवढं हे नाही. गणिताने अंश बरोबर आहे. हा, गणितातली जी आकडेमोड आहे, हा बरोबर आहे. हे बघा कला आणि विकलांमध्ये जो काही फरक येतो ना 6 कलांपर्यंत फरक असेल ना तर काही हे नाही सर, जास्त येतोय. हा हो, 12 कला आहेत. आमच्या उत्तराप्रमाणे आपण ठीक आहे. सांगितले ते 45 तुम्ही कला. ते मिनिटांमध्ये करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे तुमचं उत्तर तसं येऊ शकतं. तुम्ही जर पळांमध्ये केला तर तुमचं उत्तर वेगळं येईल, मी म्हणतो तसं. हा, कारण श्रीपती पद्धतीची मूळ पद्धत श्रीपती पद्धतीची मूळ पद्धत जी आहे जी पळांवरून गणित करायची त्याप्रमाणे मी केलेलं आहे. त्याच्यामुळे हे असं उत्तर येतंय. आणि तुमचं उत्तर मी सांगू माझं मी हा फरक का आलेला आहे तो सांगतो. हा फरक आहे तुमच्यात आणि यांच्यामध्ये का आलेला आहे ते सांगतो. कारण तुम्ही सूर्योदय जो स्पष्ट केला त्याच्यामध्ये तुम्ही वक्रीभवन संस्कार घेतलेले. हो बरोबर. हा, वास्तविक पाहता सूर्योदय सूर्यास्त फरक आला तरी सुद्धा होऊ शकतो. असा घ्यायला पाहिजे, गणितागत घ्यायला पाहिजे, वक्रीभवन संस्कार घ्यायचा नाही. हो बरोबर. हा, कारण या ठिकाणी गणितागत सूर्योदय सूर्यास्त गणितागतच सूर्योदय घ्यायला पाहिजे. हो बरोबर आहे. त्याच्यामुळे इष्ट कालामध्ये दोघांमध्ये फरक आलेला येणार आहे. हो बरोबर, नक्कीच. सूर्योदय जर तुमचा म्हणून मी म्हटलं ना श्रीपती पद्धतीमध्ये सूर्योदयाला जास्त महत्व असतं. तर सूर्योदय तुमचा हे आला बरोबर आला तर तुमचं उत्तर चुकणार नाही. बरं, तुमच्या काढलेल्या उत्तराला तुम्ही जर गणिताने उत्तर सिद्ध केलंय ते उत्तर तुमच्या याच्याप्रमाणे असेल, सूत्र वापरून जर केलेली आहे तर ते तपासनीसाने व्यवस्थित तपासूनच त्याला गुण द्यायला पाहिजेत असं माझं मत आहे. तर या सूचना देतीलच, परीक्षा समिती देतीलच. तर इथपर्यंत आपलं लग्न साधन झालं. आता तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की आपल्याला मध्यान्ह काढायला पाहिजे. तर मध्यान्ह अशासाठी की जर त्या मध्यान्हाची जवळपासची जर वेळ असेल तर आपली वेळ मध्यान्हाच्या पूर्वीची आहे का मध्यान्हाच्या नंतरची आहे हे आपल्याला दशमभाव साधन करताना लागतं. तर दशमभाव साधन करताना श्रीपती पद्धतीने आपल्याला नतकाल काढावा लागतो.
हा नतकाल जो असतो तो 4 प्रकारे येतो. म्हणजे जर तुमची जन्मवेळ सूर्योदय आणि मध्यान्ह याच्यामधली जर असेल तर त्यावेळेला जो नतकाल येतो त्याला दिनपूर्व नतकाल म्हणतात. मध्यान्ह आणि सूर्यास्त याच्यामधली वेळ असेल तर त्याला दिन पश्चिम नतकाल म्हणतात. सूर्यास्तापासून मध्यरात्रीपर्यंतचा जर जन्मवेळ असेल तर तो रात्री पश्चिम नतकाल होतो आणि मध्यरात्रीपासून सूर्योदयापर्यंतची जी वेळ असेल तर त्याला रात्रीपूर्व नतकाल म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला 2 पूर्व नतकाल आणि 2 पश्चिम नतकाल मिळतात. तर पश्चिम नतकाल जे मिळतात तर तेच इष्टकाल आपण वापरू शकतो. पण ज्या वेळेला पूर्व नतकाल जेव्हा येतात तेव्हा नियम आहेत त्या याच्यासाठी. दिनपूर्व नतकाल जर आले, जर तो दिनपूर्व नतकाल असेल तर तो 30 घटीतून वजा करायचा असतो आणि मग आलेला काल म्हणजे पूर्व नतकालावरून जो इष्टकाल आपण साधन करतो त्याला म्हणतात उन्नत काल. आणि हा उन्नत काल कधीही 30 घटीपेक्षा जास्त नसतो कधी. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्हाला पूर्व नतकाल येतो त्यावेळेला दशमभाव साधन करताना तुम्हाला दशमभाव मिळत नाही तर तो चतुर्थ भाव मिळत असतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 6 राशी मिळवून घ्यायच्या असतात आणि मग तुम्हाला दशमभाव मिळतो. आता आपली जन्मवेळ आहे ती सूर्योदय आणि मध्यान्हच्या मधली आहे म्हणजे आपल्याला दिनपूर्व नतकाल येणार. मग त्याच्यासाठी तो दिनपूर्व नतकाल काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर दिनार्धामधून इष्टकाल वजा करायचा आहे. आपला इष्टकाल पहिला आपण काढलेला आहे सूर्योदयागत, तो इष्टकाल दिनार्धामधून वजा करायचा आणि जे आपल्याला मिळतोय तो दिनपूर्व नतकाल तो 30 घटीतून वजा करायचा म्हणजे तुम्हाला उन्नत काल येतो आणि त्याच्यानंतर मग तो उन्नत काल हाच तुमचा इष्टकाल होतो. त्यानंतर ज्या राशीचा सूर्य साधन केलेला आहे, आता पूर्वी आपण लग्न साधनासाठी स्वोदय फळं वापरली पण दशमभाव साधनासाठी आपल्याला लंकोदय फळं वापरायची आहेत. तर ज्या राशीचा सूर्य आपण स्पष्ट केला त्याची लंकोदय फळं ती किती आहेत म्हणजे त्या 30 अंशांना एवढी लंकोदय फळं तर आपल्या इष्टकालाला तो पहिला जो आपण काढून ठेवलेला आहे त्या इष्टकाल तो विकलामध्ये काढला आहे तर त्यांना किती, तर त्याप्रमाणे तुमची ती भोग्य फळं येतील, भोग्य लंकोदय फळं येतील. ती तुमचा जो दशमभाव म्हणजे उन्नत काल जो काढलेला आहे त्या उन्नत कालातून वजा करत जायची. ज्या राशीतून तो वजा होणार नाही ते तुमचं दशमभाव, पण हा दशमभाव नाही, पुन्हा मी सांगतोय कारण आपला पूर्वनत काल काढलेला आहे आपण, त्याच्यामुळे तुम्हाला जो मिळणार आहे तो चतुर्थ भाव आहे. त्याच्यामध्ये 6 राशी मिळवलात की तुम्हाला सायन दशमभाव मिळणार आणि त्यातून पुन्हा ऐनांश वजा केला की तुम्हाला निर्यन स्पष्ट दशमभाव मिळणार. आता लग्न आणि दशम हे साधन झाल्यानंतर या 2 भावांवरून आपल्याला बाकीचे उरलेले भाव काढता येतात. सगळ्यांना माहिती आहे की लग्नामध्ये 6 राशी मिळवल्या की सप्तम भाव येतो आणि दशमामध्ये मिळवल्या की चतुर्थ भाव येणार. पण तुम्हाला चतुर्थ भाव अगोदर, पण आपल्याला तो निर्यन आपण काढणार आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण दशम भाव तो काढलेलाच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चतुर्थ भाव काढायची काही गरज नाही आपल्याला. पण सप्तम भाव तर आपल्याला हवाच. 12 भाव साधन करायच्यासाठी म्हणून आपल्याला स्पष्ट दशम भावामधून सप्तम भाव वजा करायचा, त्यांचा जो वजाबाकी येते त्याला 6 ने भागायचं म्हणजे प्रत्येक भावातली संधी येते. ही संधी राशी, अंश, कला, विकला, प्रतिविकला अशी येऊ शकते. राशी येतच नाही शक्यतो, अंश, कला, विकला आणि प्रतिविकला या प्रमाणात येणार.
आणि ती नंतर सप्तमामध्ये मिळवत गेला की तुम्हाला दशमापर्यंत प्रत्येक भाव आणि त्याची संधी असं तुम्हाला मिळणार. हे झालं एका बाजूचे सप्तम ते दशम भाव. त्यानंतर लग्न भावामधून दशम भाव वजा करायचा, त्याची वजाबाकी येते, त्याला पुन्हा 6 ने भागायचं, म्हणजे पुन्हा त्या 3 भावामधली संधी मिळते आपल्याला. ती दशमामध्ये मिळवत गेली की आपल्याला दशमापासून प्रत्येक भावाची संधी आणि भाव असं लग्नापर्यंत मिळतं. म्हणजे इथपर्यंत तुमचे भाव आणि संधी असे 12 भाव मिळतात. आता तुम्हाला यावर्षी काही पत्रिका मांडा म्हणून काही सांगितलेलं नाहीये, पण श्रीपती पद्धतीने केलेली पत्रिका ही नेहमी भावमध्य पद्धतीची असते. त्याच्यामुळे तुम्हाला आणि ज्योतिष सोबती किंवा लाहिरी म्हणून समजा केली तर ते असतात भावमध्य, पण आपण मांडण्याची पद्धती आपल्या वेगवेगळ्या असतात. मग मांडतो आपण ती भावारंभ पद्धतीने मांडतो. तर श्रीपती पद्धतीने केलेली पत्रिका ही भावमध्य पद्धतीनेच मांडणं जास्त श्रेयस्कर आहे किंवा चांगलं आहे. म्हणजे तसंच मांडायला हवं खरं. दशम भावाबद्दल काही कोणाला शंका आहेत का? सर नमस्कार सर. हा नमस्कार. तुम्ही जी भाव संधी सांगितली ती परत एकदा सांगता का शेवटचं? काय ते दशम भाव संधी, लग्न भाव वजा दशम भाव भागिले हो सांगतो ना. हा, त्याच्या आधीचं जे सांगितलं होतं. बघा आपल्याला लग्न आणि दशम भाव मिळतात की नाही? पहिले 2 भाव मिळतात. हो. तर लग्न भावामध्ये आपण 6 राशी मिळवला की सप्तम भाव येतो. लग्न, सप्तम आणि दशम हे 3 भाव आपल्याला मिळाले की या 3 भावावरून बाकीचे 9 भाव आणि त्यांच्या संधी आपल्याला काढता येतात. कारण श्रीपती पद्धतीमध्ये भाव आणि भाव संधी अशी पत्रिका सादर करायची असते. पण तुम्हाला फक्त भाव काढा म्हणून सांगितलेलं आहे, तर तुम्हाला संधी काढायची काही गरज नाहीये. पण तरी सुद्धा तुम्ही संधी हे करू नका. फक्त जे तुम्हाला भाव आणि संधी येतील त्याच्यामधले पूर्ण भाव आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही हे करू शकता. तर पहिल्या प्रथम काय करायचंय आपल्याला, तर स्पष्ट दशमातून स्पष्ट सप्तम वजा करायचंय. त्याची जी वजाबाकी येते त्या वजाबाकीला 6 ने भागायचं. म्हणजे भागाकार तुम्हाला शून्य राशी, काही अंश, काही कला, काही विकला आणि काही प्रतिविकलांपर्यंत उत्तर येऊ शकतं. काही म्हणजे बहुतेक वेळेला असं येतं उत्तर. आणि या पुढच्या प्रतिविकला जर तुम्ही सोडून दिलात तर तुमचं भाव टॅली होणार नाही पुढे. म्हणून ते शक्यतो शेवटपर्यंत काढावं, प्रतिविकलांपर्यंत. आणि ही जी संधी आलेली आहे ही तुम्ही सप्तमामध्ये पहिल्यांदा मिळवायची. म्हणजे स्पष्ट सप्तमामध्ये ती संधी मिळवलीत की तुम्हाला सप्तमाची संधी मिळते. त्या सप्तमाच्या संधीमध्ये ती संधी मिळवलीत की तुम्हाला अष्टम भाव मिळतो. त्या अष्टम भावामध्ये संधी मिळवलीत की अष्टमाची संधी मिळते. अष्टम भावामध्ये मिळेल की अष्टमाची संधी मिळते. त्यानंतर मग पुन्हा ती संधी मिळवली की नवम भाव मिळतो. असं करत तुम्ही दशम भावापर्यंत येऊ शकता. आणि तो दशम भाव तुमचा बरोबर तुम्ही जो साधन केलेला असतो तोच यायला हवा. तो जर येत असेल तर कुठेतरी आपली संधीचा जो भागाकार आलेला आहे तो कुठेतरी चुकलेला आहे. म्हणजे ताळा होत नाही पूर्ण, तर मग तो चुकलेला आहे. तर ते व्यवस्थित लक्ष देऊन ते करायला पाहिजे. आता त्याच्यानंतर पुढे दशम ते लग्न साधन, दशमापासून लग्नाचे भाव साधन करताना लग्नामधून दशम भाव वजा करायचा आणि त्याच्या आलेल्या वजाबाकीवर पुन्हा 6 ने भागायचं वजाबाकीला. आणि जी संधी येईल ती दशमामध्ये मिळवत जायची. दशमामध्ये मिळवली की दशम संधी येईल. त्याच्यानंतर मग पुन्हा एकादश भाव येईल. त्यात मिळवलं की एकादश संधी येईल. मग द्वादश भाव येईल. असं करत तुम्हाला पुढे जायचंय. असं ते लग्नापर्यंत. ठीक आहे. हो सर, थँक्यू. आणि याच्यानंतर मग तुम्हाला प्रत्येक भावाचे भाव आणि त्याच्याशी संधी, म्हणजे लग्न आणि लग्नाची विराम संधी, द्वितीय भाव, द्वितीयाची विराम संधी, असं संपूर्ण गणित तुम्हाला करता येतं. आता तुम्हाला यावेळेला गणितामध्ये फक्त भाव विचारलेत, त्याच्यामुळे तुम्हाला ते विराम संधी द्यायची काही आवश्यकता नाही आहे. त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाया जाणार आहे.
पण गणित करताना मात्र तुम्हाला असं करावं लागेल. शॉर्टकट तुम्ही करू शकता. मी तुम्हाला 6 ने भागा म्हणून सांगितलंय, तर तुम्ही तिथे 3 ने भागून सुद्धा हे गणित करू शकता. पण त्याच्यामध्ये तुमची थोडीशी चूक होऊ शकते. म्हणजे जरा थोडंसं भागाकार करताना काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकेल तुम्हाला. कॅल्क्युलेटर मध्ये केलात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण जर प्रत्यक्ष भागाकार केलात आणि खरं म्हटलं तर हे गणित तुम्हाला स्वाध्याय आहे, त्याच्यामुळे ते तुम्ही गणित कसं केलंय हे तुम्ही सोडवून दाखवायला पाहिजे. भागाकार प्रत्यक्ष करून दाखवायला पाहिजे असं मला वाटतंय. कारण तुम्हाला काय कळलंय हे, कारण कॅल्क्युलेटरवर सगळं काही करता येतं, पण आपला बाळबोध भागाकार जो आहे तो तुम्हाला प्रत्यक्ष येतो का, त्याची सवय मोडता कामा नये. उद्दिष्ट काय आपलं, जुन्या काही गोष्टी आहेत त्या लुप्त होता कामा नये. आपली जुनी पद्धत जी आहे ती सुद्धा लुप्त होता कामा नये. मग तुम्ही प्रत्यक्ष भागाकार करा, त्याने तुमचं गणित पक्क होईल. काय होतंय, कॉम्प्युटर मोबाईल आल्यापासून आपण सगळे पाढे वगैरे विसरून गेलो. आता सगळ्यांच्याच बाबतीत मला माहित नाही, पण माझ्या वयाचे जे असतील ते त्यांच्या घरांमध्ये संध्याकाळी उजळणी करून घेतली जायची. म्हणजे संध्याकाळी परवाच्या म्हटली की नंतर उजळणी, म्हणजे आकडे सगळे पाढे म्हणायचे. 2 ते 30 पाढे, नंतर पावकी, निमकी, पाऊणकी, दीडकी, अडीचकी वगैरे असं इथपर्यंत औटकी पर्यंत पाढे. आता आम्ही काय अडीचकी औटकी पर्यंत गेलो नाही, पण पावकी, निमकी, दीडकी पर्यंत आम्हाला माहिती होतं पाढे. पण हे जर तुम्हाला पाढे जर तुमचे पाठ असतील तर तुम्हाला गणित कुठचंही कठीण नाहीये. आणि खरं म्हटलं तर आपण आपल्या याच्यावर म्हणजे दुसऱ्या कुठच्या याच्यावर विसंबून राहता कामा नये. आपल्या मेंदूवर आपण विसंबून राहायला पाहिजे. कॅल्क्युलेटर काय तुमचं एखादं बटन वेगळं दाबलं तर उत्तर चुकीचं दाखवतो, होऊ शकतं ना, आणि मग गणित चुकणार. त्यापेक्षा आपले पाढेपाठ असतील ना तर आपली गणित कधी चुकणार नाहीत. असो, पण आता पाढेपाठ करायला आपल्याकडे वेळ नाहीये, कारण फेब्रुवारीमध्ये परीक्षा आहे. स्वाध्याय पहिला व्हायला पाहिजे, बरोबर की नाही? असं आहे. असो, त्यानंतर श्रीपती पद्धतीमध्ये कोणाला काही समजलेलं नाहीये असं कोणी आहे? कोणी नाही ना? नमस्कार सर. हा बोला. अशुद्धोदय पळे म्हणजे काय ते नाही समजलं. अशुद्ध पळे. अशुद्ध नाही, स्वोदय पळ म्हणजे राशी. आपण ज्या ठिकाणचं गणित करतोय आपण त्या ठिकाणचे राशींना उदयाला येणारा काळ, उदय होण्याला लागणारा काळ हा त्या ठिकाणचा राशीचा स्वोदय काळ असतो. जसं आपण लंकोदय काळ म्हणजे काय, लंकोदय म्हणजे काय म्हणतो, लंकेच्या ठिकाणी म्हणजे विषुववृत्तावर त्या राशींची जी ती पळं आहेत, त्या राशी उगवायला म्हणजे त्या राशींची व्याप्ती तेवढी पळं आहेत. तसे आपल्या ह्या राशींची प्रत्येक ठिकाणची जी असतात त्यांना स्वोदय पळं म्हणतात. ठीक आहे? ठीक आहे सर, थँक्यू. ती राशी स्वोदय पळं कशी काढतात, चरखंड लंकोदय पळांमधून चरखंड वजा केली की तुम्हाला राशी स्वोदय मिळतात. समजलं ना? हो सर, धन्यवाद. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपलं दुसरं गणित जे आहे स्वाध्याय मधलं, ते खरं तर सूर्योदय सूर्यास्त मध्यममानाने काढायचं आहे. तो काय नेहमीप्रमाणेचा आपला सूर्योदय सूर्यास्त आहे. त्याच्यामध्ये एक इष्ट संपत्तिक काल आहे, त्याच्याबद्दल एक घोळ होता, पण ते मला वाटतं वैद्य मॅडमनी त्याच्यावर सांगितलेलं आहे की जो सूर्योदय सूर्यास्त काढताय तर त्या सूर्यास्ताची वेळेचा इष्ट संपत्तिक काल काढा, असं सगळ्या मंडळांना कळवलेलं आहे मला वाटतं बहुतेक. तर त्यावेळेचा इष्ट संपत्तिक काल काढायचा आहे. म्हणजे हे आपलं रुटीन मधलं गणित आहे, त्याच्यामुळे याच्यावर काही बोलावं असं काही नाहीये असं मला वाटतं. काय याच्यावर पण बोलते, याच्यामध्ये तुम्हाला मी सूर्योदय सूर्यास्त जो मध्यममानाने काढायला सांगितलाय तो तुम्हाला मगाशी मी बोललोच की त्याच्यावर पहिला वक्रीभवन संस्कार करायचा, नंतर वेलांतर संस्कार, मग चरांतर संस्कार आणि रेखांतर संस्कार. जो सूर्योदय सूर्यास्त येतोय आणि जो सूर्यास्ताची वेळ तुमची जी येईल तर त्यावेळेचा त्या गया या शहरातला इष्ट संपत्तिक काल तुम्हाला काढायचा आहे.
हे दुसरं गणित आहे आपलं याच्यातलं. हा, तिसरा महत्वाचा प्रश्न आहे आपला, म्हणजे हा दर 2-3 वर्षांनी एकदा स्वाध्यायामध्ये टाकला जातो. सहस्त्रचंद्र दर्शन. सहस्त्रचंद्र दर्शन म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये 1000 चंद्रांचं दर्शन घेतलं असं म्हटलं जातं. म्हणजे 1000 महिने जगला, त्याला सहस्त्रचंद्र दर्शन असं म्हटलं जातं. तर सहस्त्रचंद्र दर्शन करण्याइतपत सगळेच काही भाग्यवान नसतात, कारण सहस्त्रचंद्र दर्शनासाठी आपल्याला साधारणपणे 81वा वाढदिवस यायला लागतो. आता हा 81व्या वाढदिवशी का करतात हा मोठा प्रश्न आहे. तर 1000 महिने म्हणजे साधारणपणे किती वर्ष होतील, तर तुम्ही 1000 भागिले 12 करून बघा किती येतात. आहेत का, वही पेन्सिल घेतली आहे का? 83 येतात. 83 येतात. 83 पॉइंट. 83 वर्ष येतात, बरोबर ना. पण 83 वर्ष, ह्या 83 वर्षामध्ये म्हणजे या 1000 महिन्यांमध्ये काही अधिक महिने पण असतील, मग ते महिने कुठे मोजायचे. त्याच्यामुळे 83व्या वर्षी आपण सहस्त्रचंद्र दर्शन नाही होऊ शकत. मग ते 81व्या वर्षीच का, तर साधारणपणे आपण 80 वर्ष धरूया आयुष्य. 80 नाही, 80 वर्ष धरूया, म्हणजे 12×8 = 96, 960 महिने होतात. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की दर 3 वर्षांनी एक 4थ्या वर्षी अधिक महिना येतो, बरोबर की नाही. म्हणजे गणिताने जर आपल्याला काढायचं झाला तर साधारणपणे 33 महिन्यानंतर 34वा महिना हा अधिक महिना येतो. आता अधिक महिना येतो, कोणता येतो हा भाग आणखी वेगळा आहे, म्हणजे ते त्याच्यावर वेगळं हे. सगळ्यांना माहिती आहे का अधिक महिना कधी, कोणता येतो आणि कधी येतो याच्याबद्दल पण आपल्याला गणिताने काढता येतं. कोणाला माहिती आहे का? शिकवलेला आहे कोणाला? अधिक महिना कोणता येतो हे ओळखता येतं आपल्याला, कसं ओळखायचं हे माहिती आहे का? कोणता येतो नाही ते सर. माहितीये, पण कसा येतो ते नाही माहिती. नाही, कोणता अधिक महिना येतो हे माहिती आहे का? नाही सर. बाकीवरून माहिती आहे. चैत्र महिना बाकी 30, 49, 68, 87, 106, 125 असेल तर चैत्र महिना अधिक महिना येतो, हे माहितीये. पण ते गणिताने कसं काढतात ते नाही माहिती. नाही, गणिताने असं नाही, त्याला एक नियम आहे. म्हणजे ज्या महिन्याची संक्रांत, एखाद्या महिन्याची संक्रांत त्याच्या कृष्ण पंचमीला आली, आता या वर्षीचं समजा, या वर्षीचा कुठच्याही महिन्याच्या संक्रांतीला जर कृष्ण पंचमी किंवा मागचा पुढचा दिवस असेल तर तो महिना पुढच्या वर्षी अधिक येतो. समजलं का? परत एकदा सांगा सर. किंवा परत एकदा. हा, ज्या महिन्याची कृष्ण पंचमीला संक्रांत येते, ज्या महिन्याच्या कृष्ण पंचमीच्या दिवशी किंवा मागचा पुढचा दिवस जेव्हा संक्रांत असते, तो महिना पुढच्या वर्षी आपल्याला अधिक महिना येतो. त्याच्यावर आणखी एक, म्हणजे पुढच्या वर्षी अधिक महिना येणार का नाही हे पण सांगता येतं आपल्याला. तर कसं, तर साधारणपणे कुठच्याही महिन्याच्या 22 तारखेपासून साधारणपणे 25 तारखेपर्यंत, 22 ते 25 तारखेपर्यंत समजा अमावास्या आली एखाद्या महिन्याच्या, तर पुढच्या वर्षी आपल्याला हे येणार, अधिक महिना असणार. अमावस्या म्हणतोय मी. 22 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत असं आहे ते साधारणपणे. एखाद्या महिन्याच्या 22 तारखेपासून 29 तारखेपर्यंत जर अमावस्या आली
तर पुढच्या वर्षी नक्की महिना होणार. पण तो कोणता महिना असणार तर ती कृष्ण पंचमी सांगते, आणि तशी कृष्ण पंचमीला जर समजा संक्रांत नाही आली तर तो येणार नाही. म्हणून हा पहिला नियम आपला बाजूला पडतो. पण कोणता महिना येणार हे आपल्याला या कृष्ण पंचमीवरून सांगता येते. ते असू दे. चला, पण प्रत्येक 33 महिन्यानंतर 34वा महिना अधिक येणार हे माहिती आहे तुम्हाला. म्हणजे साधारणपणे या 80 वर्षामध्ये 29 महिने अधिक येतील जर तुम्ही गणिताने करून बघितलं तर. बघा करून वाटल्यास. 80 वर्षाच्या कालावधीमध्ये 29 महिने अधिक येणार. आता 80 वर्षाचे 960 महिने अधिक 10 महिने म्हणजे 970 महिने, आणि या 80 वर्षाच्या कालावधीमध्ये येणारे 29 महिने असे मिळून 999 महिने होतात. म्हणजे 80 वर्ष 10 महिने पूर्ण होतात. आणि मग 11व्या महिन्यामध्ये 80 वर्ष 11व्या महिन्यामध्ये सहस्रचंद्र दर्शन होतं. म्हणून ते 81 म्हणजे लगेच पुढच्या महिन्यामध्ये 81वा वाढदिवस येतो ना, आणि त्याच्यामुळे मग 81व्या वर्षी सहस्रचंद्र दर्शन होतं. समजलं सगळ्यांना? आता पुढे बघा, तुम्ही प्रत्येक महिना बघून कुठचा महिना अधिक येणार आहे, पुढच्या वर्षी अधिक महिना येणार आहे हे तुम्ही सुद्धा सांगू शकता. 10 कसले वाढले ते नाही कळालं. हा, हे 960 कळाले, 29 कळाले, म्हणजे 10 कसले वाढले? 80 वर्ष 10 महिने एवढे पूर्ण झाले ना की सहस्रचंद्र दर्शन होतं. ओके 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 ओके. 80 वर्ष 10 महिने. आपण मगाशी गणिताने केलं होतं 83 महिने आलेले की नाही. पण खरं म्हटलं तर 80 वर्ष 10 महिने पूर्ण झाले की सहस्रचंद्र दर्शन होतं. म्हणजे 11व्या महिन्यामध्ये 80 वर्ष 11व्या महिन्यामध्ये सहस्रचंद्र दर्शन होतं. आता हे चंद्रदर्शन म्हणजे काय ऍक्च्युली, तर तुमचा जन्म जो झालेला आहे कोणत्याही तिथीला असू दे, चंद्रदर्शनाला नवीन चंद्राला जास्त महत्व आहे. म्हणजे द्वितीयेचा चंद्र. म्हणजे तुमचा जन्म समजा चतुर्थी पंचमीला जरी झाला तर तुम्हाला पहिलं चंद्रदर्शन म्हणजे कुठचं येणार तर तुमचा म्हणजे आता शुक्ल पक्षामध्ये जर किंवा कृष्ण पक्षामध्ये तुम्हाला समजा चतुर्थी पंचमी संकष्टी पर्यंत झाला तर तुम्हाला पहिला जो नवीन चंद्र येणार तो तुमचं पहिलं चंद्रदर्शन. अशामुळे ते 81व्या वर्षी सहस्र चंद्रदर्शन केलं जातं. समजलं का सर? मगाशी त्यांना असं विचारायचं होतं, 80 गुणिले 12 960 केले आपण, 29 अधिक महिने धरले, पण मध्ये तुम्ही आणखीन 10 ऍड केले ते 10. मी काय म्हणालो, 80 वर्ष 10 महिने पूर्ण झाले की सहस्त्रचंद्र दर्शन करतात. आलंय लक्षात. 81व्या वर्षी आलंय लक्षात. 81व्या वर्षी आपण म्हणतो 10 महिन्याचे 10 चंद्रोदय. 10 महिन्याचे 10 चंद्रोदय. हो बरोबर. 960 अधिक 10 म्हणजे 970 आणि 29 अधिक महिने 999. 999 होतात. 999 महिने होतात. म्हणजे 80 वर्ष 10 महिने म्हणजे 999 आणि 11व्या महिन्यामध्ये सहस्त्रचंद्र दर्शन होईल ना. आलं लक्षात सर, थँक्यू. आणि त्याच्या पुढे तुमचा वाढदिवस येतो एका महिन्यात. म्हणून 81व्या वर्षी साधारणपणे सहस्त्रचंद्र दर्शनाचा विधी करतात किंवा साजरा करतात. आता या 80 वर्ष 11व्या महिन्यामध्ये त्या जातकाला कुठची दशा होती हे तुम्हाला गणिताने काढायचं आहे. ते तुम्ही गणिताने काढू शकाल, कारण आपण पहिल्या वर्षीपासूनच महादशा काढायला शिकलेलो आहोत, बरोबर ना. आता त्याच्यानंतर हो सर, आपला शेवटचा जो हे आहे तो अप्रकाश ग्रहांचा प्रश्न आहे. आता अप्रकाश ग्रह किंवा उपग्रह वेगवेगळे शब्द वापरले जातात त्या गोष्टींना. पण आता तुम्हाला जे धुमादी अप्रकाश ग्रह सांगितले हे एकूण हे 5 आहेत. धुमादी जे अप्रकाश ग्रह आहेत हे 5 आहेत आणि हे स्पष्ट रवीशी संबंधित आहेत. ज्योतिष सोबतीमध्ये जी पद्धत दिलेली आहे ती मला वाटतं ती चुकीची आहे. तुम्हाला कुंडलीची भाषा किंवा सुलभ ज्योतिषशास्त्रामध्ये मला मिळालं नाही, पण कुंडलीच्या भाषेमध्ये बरोबर दिलेलं आहे ते त्याची पद्धत. तर स्पष्ट रवी जो आहे
त्याच्यामध्ये 4 राशी 13 अंश मिळवलेत, 4 राशी 13 अंश आणि 20 कला, की तुम्हाला धूम मिळतो. 12 राशीमधून धूम वजा केलात की व्यतिपात मिळतो. लिहून घेताय का? हो सर. हो. हा. सर हळूहळू सांगा. हळूहळू हो, हळूहळू सांगतो. बघा, पहिला त्या दिवशीचा रवी स्पष्ट करून घ्यायचा आहे आपल्याला. जो रवी तुम्ही स्पष्ट केलेला आहे त्या स्पष्ट रवीमध्ये 4 राशी 13 अंश 20 कला एवढं मिळवलात की तुम्हाला धूम हा अप्रकाश ग्रह येतो. 4 अंश 4 राशी 13 अंश 4 राशी 13 अंश 20 कला हे मिळवलात की तुम्हाला धूम येतो. 12 राशींमधून हा धूम वजा करायचा म्हणजे व्यतिपात येतो. जो धूम ज्या राशीमध्ये आलेला आहे, जी राशी आलेली आहे धूमाची, ती 12 राशींमधून वजा करायची म्हणजे व्यतिपात मिळतो. व्यतिपातामध्ये 6. हा बोला. हो हो बरोबर आहे. पुढे पुढे. व्यतिपातामध्ये 6 राशी मिळवल्यात की परिवेश येतो. व्यतिपातामध्ये 6 राशी मिळवल्यात की परिवेश येतो. पुन्हा 12 राशीमधून परिवेश वजा केला की इंद्रचाप येतो. या परिवेशाला काही लोक परिधी पण म्हणतात. काही ठिकाणी तुम्हाला परिधी हा पण शब्द वापरलेला मिळेल, पण परिवेश आपण म्हणतोय परिवेश. तर 12 राशीमधून परिवेश वजा केला की इंद्रचाप येतो आणि इंद्रचापामध्ये 16 अंश 40 कला मिळवल्यात. इंद्रचापामध्ये 16 अंश 40 कला मिळवल्यात की उपकेतू येतो. केतू किंवा उपकेतू. आता आपलं गणित बरोबर आहे का हे कसं ओळखणार तुम्ही? तर या उपकेतूमध्ये एक राशी मिळवलीत तर तुमचा स्पष्ट रवी आला पाहिजे. तो जर चुकला तर तुमचं गणित कुठेतरी चुकलेलं आहे. उपकेतूमध्ये एक राशी मिळवली की जो स्पष्ट रवी तुम्ही साधन केलेला आहे तेवढाच आला पाहिजे. आणि तो जर चुकला तर तुमचे हे सगळं कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे बेरीज वजाबाकीमध्ये, एवढं लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो, स्पष्ट रवीमध्ये 4 राशी 13 अंश 20 कला मिळवला की धूम येतो. 12 राशींमधून धूम वजा केला की व्यतिपात मिळतो. व्यतिपातामध्ये 6 राशी मिळवला की परिवेश येतो. 12 राशीतून परिवेश वजा केला की इंद्रचाप येतो. इंद्रचापामध्ये 16 अंश 40 कला मिळवला की उपकेतू येतो. हे 5 तुमचे अप्रकाश ग्रह रवीशी संबंधित. याच्यानंतर बाकीच्या ग्रहांचे संबंधित हे आहेत, पण ते दिनमानावरून वगैरे काढले जातात. गेल्या वर्षी तो प्रश्न होता, म्हणजे कंटक, कुलिक, अर्धप्रहर वगैरे असे उपग्रह आहेत, ते प्रत्येक ग्रहाचे आहेत. म्हणजे गुरुपासून गुरु, शुक्र, शनी, मंगळ, चंद्र वगैरे यांचे हे आहेत, वेगवेगळे उपग्रह आहेत. जसं शनीचं गुलिका आणि मांदी आहे तसं प्रत्येक ग्रहाचा उपग्रह आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित करायचं, गणित सध्या सोडवायचं आहे. याच्यावर आता तुम्हाला आणखी काही शंका असतील तर आहेत का काही शंका? धन्यवाद. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने मला इथे तुमच्या समोर येण्याची संधी दिली, त्याबद्दल महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या सर्व पदाधिकारी सर्वांनी हा व्हिडिओ परत बघा YouTube वर आणि अभ्यास करा. सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि जे मी काही सांगितलं ते तुम्हाला कळलेलं असेलच अशी आशा करतो. तुम्हाला कोणालाही काही शंका असतील तर मला तुम्ही फोन करून वगैरे विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. परिषदेतून माझा फोन पण मिळेल तुम्हाला.
आणि असं काही हे नाहीये की म्हणजे कुठून कधीही फोन केला तरी काय प्रॉब्लेम नाही. असं कोणी फोन केला तरी कुठच्याही मंडळातून असं काही हे नाही. कोणीही फोन करा, तुमच्या काही शंका असतील तर त्यांचं निरसन करेल. अर्थात तुमचे शिक्षक तर नंबर सांगू शकता का सर? माझ्यापेक्षा तुमचे शिक्षक चांगलं निरसन करतील शंकांचं, पण त्याहून तुम्हाला मी सगळ्यांना मोहनकर सरांचा फोन नंबर देईल. हा ठीक आहे, हरकत त्यांना काही असेल शंका विचारते तुम्ही विचारू शकता. ओके, ठीक आहे. धन्यवाद सर्वांचे. तर ज्योतिष सोबतीमध्ये दिलेलं आहे काय कसं सोडं? ज्योतिष सोबतीमध्ये पद्धत दिली काय नाही. ती थोडीशी हे आहे. कुठली भाषा, कुठलं काय नंबर काय? एक नाही, दोन कुंडलीची भाषेमध्ये आहे. बरोबर. ठीक. नंबर काय सर? माझा नंबर आहे 9869732659. कुंडलीची भाषा चौथा भाग आहे, त्याच्यामध्ये गणित आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. छान धन्यवाद खूप छान सर. मार्गदर्शन केलं. आता सरांचं जे व्याख्यान आहे ना, तुम्ही धन्यवाद फेसबुक सर. वरून परत ऐकून अभ्यास करू शकताय. कळलं का? तुम्ही फेसबुक वरून परत आपण सगळ्यांनी सरांचे आभार मानूया की आपल्याला सुरेख मार्गदर्शन केलं आणि गणित या अशा क्लिष्ट विषया गणित स्वाध्याय संबंधी आपण मार्गदर्शन केलं. बडवे सर आहेत का? लाईव्ह नाही आहेत ना? आहेत. हा सर, तुम्ही समारोप करा. मॅडम, एकच शंका आहे. हा, पुढचं लेक्चर कधी असेल आता? उद्या लेक्चर आहे सोनल नाईक मॅडमचं फलादेश स्वाध्याय रात्री 9 वाजतात. लिंक हीच वापरायची आहे. ओके. धन्यवाद. आणि त्याची पुढची 2 लेक्चर 24 आणि 25 ला आहेत रात्री 9 वाजता. एक अविवाहित विषयावर आहे आणि एक लेक्चर आहे ते आपल्या हार्ट सर्जरी या विषयावर आहे. थँक्यू. सर्व लेक्चर्सना आपली लिंक सारखीच राहील. हीच लिंक राहील. अजून कोणाला काही शंका असेल तर विचारून घ्या. मॅडम, मागच्या वेळेस सांगितलं की MD आणि MS डॉक्टरांच्या कुंडल्यांविषयी. MS चालेल का डॉक्टर? हा, असा कोणाचा तरी प्रश्न आहे ना? हो. MD आणि MS च्या आपल्याला स्वाध्यायाला त्या कुंडल्या आहेत, त्याच्यामध्ये MS डॉक्टर चालेल का? हा, मी चर्चा करून सांगते सरांशी. ओके. आमच्या मंडळाशी चर्चा करते सदस्यांशी आणि मी तुम्हाला सांगते. हा, ओके. पण तो जो विषय दिला MD तोच खरा, ॲलोपॅथी म्हणतो ना आपण, डॉक्टर ऑफ मेडिसिन म्हणतो आपण त्याला. बडवे सर, तुम्ही काय सांगाल? MDचा विषय फायनल झालाय आपला. हा, अजून कोणाला काही शंका? चांदवडकर सरांना काही सूचना करायच्या? चांदवडकर सर आहेत का? मला नाहीयेत मला वाटतं चांदवडकर सर. लेफ्ट झालेले दिसलं नाही. लेफ्ट झालेले. एक मिनिट. आहेत सर, आहेत. हा, चांदवडकर सर नमस्कार. 2 शब्द बोलताय? आपले मार्गदर्शन पर 2 शब्द. विद्यार्थ्यांना एनर्जी येईल म्हणजे.
सर म्यूट झालेत मला वाटतं. आहे पण म्यूट आहे. हा अनम्यूट करता येईल का सरांना? हा मोणकर सर त्यांना अनम्यूट करा हो. चांदवडकर सरांना. अनम्यूट करता येईल त्यांना. नसतील हा. चांदोळकर सर नसतील बहुतेक ते. हा. ठीक आहे. माझ्यामध्ये आहेत दिसत नाहीये ते. ठीक आहे. आज मोणकर सर येईल का मला चांदवडकर सरांना अनम्यूट करायला? मला अनम्यूट नाही करता येणार, त्यांनी स्वतःच व्हायला पाहिजे. हा मॅडम हा. समारोपानंतर पसायदान होणार आहे का? सामूहिक करायचं का? हो हो बरं ठीक आहे. मग कोणाची शंका झाल्या सगळ्यांच्या? हम्म. विचारून झालं? हो सर आहेत चांदोडकर सर अजून नाही होत उपलब्ध आहेत. आहेत पण ते म्यूट आहे. हा हा करायचा समारोप. हो हो करा. करा सर 10:30 वाजले आता. हो. नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक